नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुद्र एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पोस्ट विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या जागा निघालेल्या आहे ज्यामध्ये पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS या पदांचा समावेश आहे, अशा या पदांच्या परीक्षेची तयारी आपण चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आपला जो विषय सुरू आहे तो आहे अंकगणित। अंकगणितामधील तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे नफा तोटा या भागाची तयारी या व्हिडिओमध्ये आपण करूया। विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा या भागावरील सर्वच प्रकारचे उदाहरणं आपल्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। कृपया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा, जेणेकरून कोणताही प्रकार आपला सुटणार नाही। बघूया पहिलं उदाहरण। पहिल्या उदाहरणामध्ये आहे, अप्पा रावांनी एक टेबल 700 रुपयाला खरेदी करून 1000 रुपयाला विकल्यास नफा किती? आता नफा आणि तोटा ह्या ज्या दोन बाबी आहेत, या खरेदी किमतीवर नफा आणि तोटा हा होत असतो। समजा एखादी वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली, 100 रुपयाला आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि ती वस्तू 120 रुपयाला विकली। अशा वेळेस खरेदी किंमत 100 रुपये आणि विक्री किंमत 120 रुपये असेल तर आपल्याला जे 20 रुपये जास्तीचे मिळालेले आहे त्यालाच आपण नफा असे म्हणतो। मग या व्यवहारामध्ये नफा किती झाला तर 20 रुपये। तसंच एखादी वस्तू 100 रुपयाला खरेदी केली की ज्याची खरेदी किंमत 100 रुपये आहे आणि ती वस्तू जर 80 रुपयाला विकली तर तिची विक्री किंमत 80 रुपये होईल। अशा वेळेस आपल्याला तोटा होईल, कारण खरेदी किंमत अधिक आहे तर विक्री किंमत ही कमी आहे। अशा वेळेस आपल्याला झालेला तोटा बरोबर 20 रुपये। तर आपलं जे उदाहरण आहे, अप्पा रावांनी एक टेबल 700 रुपयाला खरेदी करून 1000 रुपयाला विकल्यास नफा किती होईल? मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत किती आहे या ठिकाणी तर 1000 रुपये। खरेदी किंमत किती आहे तर 700 रुपये। मग 1000 रुपयामधून 700 रुपये जर वजा केले तर किती उरतील? 300 रुपये। म्हणून या ठिकाणी झालेला नफा बरोबर 300 रुपये। राधाने 5000 रुपये किमतीचा टीव्ही 4000 रुपयाला विकल्यास तोटा किती? या उदाहरणामध्ये आपल्याला तोटा विचारलेला आहे की राधाने 5000 रुपये मूळ किमतीचा टीव्ही, मग या ठिकाणी जी खरेदी किंमत आहे ती किती होईल तर खरेदी किंमत होईल 5000 रुपये। विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत बरोबर 4000 रुपये। म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर 5000 वजा 4000 बरोबर 1000 रुपये। या व्यवहारामध्ये तोटा किती झाला तर 1000 रुपये तोटा या व्यवहारामध्ये झाला। आता दुसरा प्रकार बघूया। एक सोफा सेट की ज्याची मूळ किंमत म्हणजे काय? खरेदी किंमत 5000 रुपये होती, जर 4000 रुपयामध्ये विकला तर शेकडा तोटा किती? या ठिकाणी आपल्याला शेकडा तोटा हा काढायचा आहे। समजा एक वस्तू की जिची खरेदी किंमत या ठिकाणी वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे 5000 रुपये, विक्री किंमत दिलेली आहे 4000 रुपये। निश्चितच आपल्याला तोटा झाला। मग तोटा किती झाला तर तोटा बरोबर 5000 रुपये वजा 4000 रुपये बरोबर 1000 रुपये झाला तोटा। हा जो तोटा आहे खरेदी किमतीवर झालेला आहे
किती होती खरेदी किंमत? 5,000 रुपये. मग 5,000 रुपयावर जर 1,000 तोटा होत असेल तर शेकडा किती? 5,000 रुपयावर 1,000 रुपये तोटा, तर 100 रुपयावर किती तोटा असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे शेकडा तोटा आपण काढू शकतो. मग या ठिकाणी तिरकस गुणाकार आपण करू. 5,000 गुणिला x. मग 5,000 x बरोबर 100 गुणिले 1,000. मग x बरोबर 100 गुणिले 1,000 भागिले 5,000. 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, 5 1 5, 20 5 100. म्हणजेच या व्यवहारामध्ये 20% तोटा हा झालेला आहे. पुढचा प्रकार बघूया. यामध्ये एका दुकानदाराने काही पुस्तके 2760 रुपयाला विकली. विक्री किंमत दिलेली आपल्याला 2760 रुपये. त्यामुळे त्याला 20% नफा हा झालेला आहे. दुकानदाराने 2760 रुपयाला पुस्तकं विकली. या व्यवहारात त्याला 20% इतका नफा झाला. मग पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण, ए आणि बी असे दोन उदाहरणं यामध्ये विचारलेली आहे. पहिलं आहे पुस्तकाची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि ही पुस्तके 5% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? जर हीच पुस्तके आपण 5% इतका नफा घेऊन विकली तर विक्री किंमत किती येईल हे सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. समजा खरेदी किंमत 100 रुपये मानू. मग 100 रुपये जर खरेदी किंमत असेल आणि नफा जर 20% झाला असेल तर तिची विक्री किंमत किती होईल बरं? विक्री किंमत तिची होईल 120 रुपये, कारण की 20% नफा आहे. 100 रुपयाची वस्तू 20% नफ्याने 120 रुपयाला जर विकली जात असेल तर x रुपयाची वस्तू, या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे म्हणून आपण खरेदी किंमत x मानू. 100 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत 120 रुपये होते. x रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 2760 रुपये. 2760 रुपये. मग या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. x आणि 120 या दोघांचा तिरकस गुणाकार किती येईल? तर 120x बरोबर 100 गुणिले 2760. x बरोबर 100 गुणिले 2760 भागिले 120. 0 गेला, 0 गेला, 12 1 12, 12 दुनी 24, उरले 3. हे 3 आणि हे 6 झाले 36. 12 1 12, 12 त्रिक 36. 100 गुणिले 23 बरोबर किती? 2300. मग या ठिकाणी आपली जी खरेदी किंमत आहे ती आलेली आहे 2300 रुपये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मूळ किंमत 2300 रुपये आहे. दुसरा जो प्रश्न आहे बी, त्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की ही पुस्तके 5% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? आता 2300 चा 5% किती तो आपण काढूया. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 23 पंच 1500, 115 येईल त्याचं उत्तर. मग विक्री किंमत किती होईल? तर विक्री किंमत बरोबर 2300 अधिक 115 बरोबर किती? 2415 रुपये विक्री किंमत ही 5% नफ्याने होईल. पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये किराणा दुकानातील वजन काटा 50 ग्रॅम ऐवजी 45 ग्रॅम वजन घेतो. अशा वेळेस व्यापाऱ्याला, दुकानदाराला शेकडा नफा जो होणार आहे तो आपल्याला विचारलेला आहे. किराणा दुकानातील वजन काटा 50 ग्रॅम ऐवजी 45 ग्रॅम वजन घेतो तर व्यापाऱ्यास शेकडा नफा किती? या ठिकाणी आपल्याला एका सूत्राचा उपयोग हा करावा लागणार आहे. या ठिकाणी जे सूत्र आहे ते शेकडा नफा बरोबर मूळ वजन वजा चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन. मूळ वजन या ठिकाणी किती आहे? तर
50 ग्रॅम आहे. चुकीचे वजन किती आहे? 45 ग्रॅम. मग ह्या ज्या किमती आहे त्या आपण सूत्रामध्ये टाकूया. मूळ वजन 50 ग्रॅम वजा चुकीचे वजन 45 ग्रॅम भागिले चुकीचे वजन 45 ग्रॅम. मग 50 मधून 45 गेले तर 5/45 गुणिले 100. 5 1 5, 5 9 45 बरोबर 100 भागिले 9. 9 1 9, 11 9 99, उरला 1. 11.1/9% इतका नफा या ठिकाणी होणार आहे. या प्रकारामध्ये एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली. जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्याला 25 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी सूत्र जे आहे ते आहे खरेदी किंमत बरोबर जास्त मिळणारे पैसे गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक. मग जास्त मिळणारे पैसे किती आहे? तर 25 रुपये जास्त मिळाले असते. मग 25 गुणिले 100 छेद नफ्यातील फरक. 20% नफा, 10% नफा. मग 20 मधून जर 10 गेले तर किती उरतील? 10. 10 1 10, 10 10 100, 25 10 250. अशा प्रकारे वस्तूची जी मूळ किंमत आहे किंवा खुर्चीची जी मूळ किंमत आहे म्हणजेच खरेदी किंमत आहे ती आहे 250 रुपये. या प्रकारामध्ये उदाहरण दिलेलं आहे. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. वस्तूची जी छापील किंमत आहे, आपण बऱ्याचदा वस्तू विकत घेत असताना दुकानदार 100 रुपयाची वस्तू असेल तर कधी आपल्याला 80 रुपयाला 90 रुपयाला देत असतो. म्हणजेच वस्तूची जी छापील किंमत असते त्यापेक्षा कमी किमतीत आपल्याला वस्तू देतो. म्हणजेच त्यावर काही सूट आपल्याला दुकानदार देत असतो. तरीही त्याला 15% नफा होतो. म्हणजे दुकानदाराने कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट दिल्यास दुकानदाराला 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी जे सूत्र आहे ते आहे छापील किंमत बरोबर खरेदी किंमत कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा भागिले 100 वजा शेकडा सूट. मग खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. छापील किंमत किती आहे? 23,000 रुपये. मग 23,000 रुपये या ठिकाणी आपण लिहूया. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा किती झाला? तर 15. शेकडा नफा आपल्याला 15 झालेला आहे भागिले 100 वजा शेकडा सूट किती आहे? तर 25%. म्हणजे 25 इतकी शेकडा सूट आहे. बरोबर खरेदी किंमत या ठिकाणी 23,000 जसेच्या तसे खरेदी किंमत गुणिले या ठिकाणी कुठलाही संबंध नाही कंसामध्ये म्हणजेच काय गुणाकार आहे. 100 अधिक 15 115 भागिले 100 वजा 25 म्हणजेच 75. खरेदी किंमत बरोबर ही खरेदी किंमत इथंच ठेवू आणि 115 आणि 75 या दोघांचं या बाजूला आपण पक्षांतर करू. 75 भागिलेमध्ये आहे, पक्षांतर केल्यानंतर गुणिले होईल. 115 गुणिले आहे, पक्षांतर केल्यानंतर भागिलेमध्ये जाईल. म्हणजेच या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त आपण घेत असतो. खरेदी किंमत बरोबर 23,000 गुणिले 75 भागिले 115. 23 1 23, 23 5 1500, 5 1 5, 15 5 75, 15 1 15 म्हणजेच 15,000 रुपये ही खरेदी किंमत या व्यवहारामध्ये आहे. या प्रकारामध्ये एका दुकानदाराने 2 टीव्ही प्रत्येकी 5,000 रुपयाला विकले. एक दुकानदार असा आहे की ज्याने
2 टीव्ही, किती टीव्ही? 2 टीव्ही प्रत्येकी 5,000ला, 2 टीव्ही 5,000ला त्याने विकले. एकाच्या विक्रीतून 20% नफा झाला, तर दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा झाला. 2 टीव्ही एकाच किमतीला, सारख्याच किमतीला विकले. एका ठिकाणी 20% नफा झाला, तर दुसऱ्या व्यवहारात 20% तोटा झाला. तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? असा जर व्यवहार केला असेल तर निश्चितच तोटा हा होत असतो. मग तो तोटा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे. तोटा बरोबर x² अपॉन 100. सूत्रामध्ये तोटा बरोबर x² भागिले 100 किंवा x% असं आपण त्याला म्हणू. आणि x म्हणजे काय? तर 20% किंवा 20. x बरोबर 20. मग तोटा बरोबर x² म्हणजेच 20चा वर्ग भागिले 100 बरोबर 20 या संख्येचा वर्ग किती येईल? 400 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. म्हणजेच काय? या ठिकाणी 4% तोटा हा झालेला आहे. 8व्या प्रकारामध्ये 10 टेबल्सची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. 10 टेबलची विक्री किंमत ही 15 टेबलच्या खरेदी किमती इतकी असेल तर शेकडा नफा किती असं आपल्याला विचारलेलं आहे. सूत्रामध्ये खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या गुणिले 100 भागिले विक्री केलेल्या वस्तूंची संख्या वजा 100. मग खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या, किती वस्तू आपण खरेदी केल्या? तर 10 टेबलची विक्री किंमत 15 टेबलच्या खरेदी किमती इतकी, म्हणजेच 15 टेबल आपण खरेदी केलेले आहे. मग 15 गुणिले 100 विक्री किती? तर 10 टेबलची विक्री म्हणजेच 10. विक्री केलेल्या वस्तूंची संख्या आहे 10 वजा 100. मग 0 गेला, 0 गेला, खाली 1 राहिला म्हणजेच काहीही नाही. मग या ठिकाणी 15 गुणिले 10 बरोबर किती? 150 वजा 100 बरोबर 150 मधून 100 गेल्यास 50%. शेकडा नफा किती झाला? तर शेकडा नफा बरोबर 50%. जो 9वा प्रकार आहे तो आता बघूया. उदाहरणामध्ये एक वस्तू 1920 रुपयाला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. एक वस्तू 1920 रुपयाला विकल्याने, समजा या ठिकाणी खरेदी इतका नफा, जितकी खरेदी किंमत असेल तितकाच नफा आपल्याला दिलेला आहे. समजा 100 रुपयाची वस्तू आपण विकली तर 100 इतकाच नफा होतो. म्हणजेच वस्तूची किंमत किती होईल? मूळ किंमत 100 रुपये अधिक 100 रुपये नफा, म्हणजेच 200 रुपये तिची विक्री किंमत होईल. खरेदी किंमत किती? 100 रुपये. विक्री किंमत किती? 200 रुपये. मग या ठिकाणी 1920 रुपयाला वस्तू विकलेली आहे. 1920 रुपयाला वस्तू आपण जर विकली तर x रुपये तिची खरेदी किंमत मानू. तिरकस गुणाकार या ठिकाणी आपण करूया. x गुणिला 200 म्हणजेच काय? 200x बरोबर 100 गुणिले 1920. x बरोबर 100 गुणिले 1920 भागिले 200. 0 गेले, 0 गेले. आता या दोनाने 1920 या संख्येला आपण भागू. बेक बे, बेनम 18 उरला 1 आणि हे 2 झाले 12. बेसक 12, 0 जसाच्या तसा. म्हणजेच काय? 960 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत ही आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जे गरजू विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.